याचाच अर्थ स्नेहिल मिलिंद नार्वेकरांचाही विजय झालेला आहे आणि जयंत पाटील पराभूत झालेत। म्हणजे तो 12वा जो उमेदवार रिंगणात आला होता तो जयंत पाटील ठरलेले आहेत। शेकापचे जयंत पाटलांचा पराभव झालाय। जयंत पाटील यात पराभूत झालेत कारण 11 जागा होत्या। मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीने या निवडणुकीला चुरस आली आणि मिलिंद नार्वेकरांचा विजय झालाय। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। गणेश, अखेर मिलिंद नार्वेकर विजयी झालेत, जयंत पाटलांचा पराभव झालाय। नक्कीच मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव ह्या महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आहेत ते विजयी झालेले पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा फटकाच म्हणावा लागणार आहे, कारण की ज्या पद्धतीने सांगितलं होतं की महाविकास आघाडी आम्ही तिन्हीच्या तिन्ही जागा आहेत ते विजयी मिळवू अशा पद्धतीने वक्तव्य केले जात होते। मात्र तसं न होता महायुतीने आपल्या 9च्या 9 जागा आहेत त्या विजयी मिळवलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी मिलिंद नार्वेकर खरं तर उमेदवारी दिल्यापासूनच आहे ते रंगत वाढली होती आणि त्यामुळे कुठेतरी मिलिंद नार्वेकर किंवा जयंत पाटील यांचा कोणाचा पराभव होतो अशी देखील चिन्ह होती। मात्र मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्यांशी असलेले संबंध हे कुठेतरी कामाला आलेले पाहायला मिळतात। भाजप बरोबरचे पण मिलिंद नार्वेकर यांचे चांगले संबंध आहेत, तर काँग्रेसच्या मधल्याही काही नेत्यांचे चांगले संबंध आहे। त्यामुळे मिलिंद नार्वेकरांना हा कुठेतरी आहे तो आपला कोटा पूर्ण केलेला आहे आणि मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालेला आहे। तर जयंत पाटील जे शेकापचे आहेत, खरं तर शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता। मात्र शरद पवारांची जी 12 मतं होती ती 12 मतं आहेत ती जरी जयंत पाटील यांना पडली असली तरी देखील अजित पवार गटातील कुठलाही मत फोडण्यासाठी जे खरं तर शरद पवार यांना यश आलं नाही असंच म्हणावं लागणार आहे। त्यामुळे कुठेतरी जयंत पाटील यांचा आहे तो पराभव झालेला आहे, तर मिलिंद नार्वेकर विजय झालेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा झटका आहे तो पडलेला पाहायला मिळतोय। अगदी एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील की हा विजय जो आहे तो ठाकरे गटाचा म्हणावा की मिलिंद नार्वेकरांचा, कारण नार्वेकरांचे सर्व पक्षीयांशी चांगले संबंध होते। सकाळपासून त्यांच्या भेटीगाठी आपण बघितलेल्या आहेत आणि खुद्द प्रताप सरनाईक यांनी देखील म्हटलं होतं ते सर्व पक्षीय उमेदवार आहेत। नक्कीच खरं तर बघितलं तर मिलिंद नार्वेकर यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चांगले संबंध आहेत, त्याचबरोबर भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील यांच्याशी चांगले संबंध आहेत। त्यामुळे सर्व पक्षांबरोबर मिलिंद नार्वेकर यांचं खरं तर वेगवेगळे संबंध आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी याचाच फायदा मिलिंद नार्वेकरांना झालेला आहे। त्यामुळे जरी ठाकरेचे उमेदवार जरी असले तरी या सर्व पक्षीयांचाच हा फायदा आहे तो मिलिंद नार्वेकरांना झालेला आहे आणि जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे। वारंवार जर आपण या अगोदरच्या विधान परिषदेच्या निवडणूक बघितलं असतं तर जयंत पाटील खरं तर किंग मेकर बनायचे होते, मात्र यावेळेस जयंत पाटील यांना किंग मेकर होता आलं नाही आणि खरं तर शरद पवार यांनी सुद्धा एक विश्वास दिला होता की जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देतो। त्यामुळे कुठेतरी ही रंगत वाढलेली पाहायला मिळत होती। मात्र मिलिंद नार्वेकर जेव्हा निवडणूक घोषित झाली आणि मिलिंद नार्वेकरांचे असलेले सगळ्यांचे संबंध आणि त्यानंतरच्या गाठीभेटी, त्यामुळे कुठेतरी मिलिंद नार्वेकरांचा विजय आहे तो निश्चित असं पाहायला मिळत होता आणि महायुतीतले आहे ते 9च्या 9 आणि मिलिंद नार्वेकरांना 23 मतं मिळालेली आहेत। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। 11 जागांवर 12 उमेदवार रिंगणात उतरले होते आणि एक जयंत पाटलांचा या चुरशीच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचं पाहायला मिळालंय।